नंबर ऑफ मोल्स इज डिनोटेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स. हे कशानं डिनोट केलं जातं? स्मॉल एननं डिनोट केलं जातं. स्मॉल एन डिनोट्स द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्स. नाव वी विल सी द नेक्स्ट पॉईंट अँड दॅट इज एव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर हा काय आहे? आणि द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. आता सबस्टन्स कोणताही असू देत, पण त्याच्या 1 मोलमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे काय असतात? कॉन्स्टंट असतात. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. आणि धिस द इटालियन सायंटिस्ट ॲव्होगॅड्रो did a pioneer work in this context. आता एका मोल सबस्टन्स कोणताही असू दे, त्या सबस्टन्सच्या 1 मोल सबस्टन्समध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे काय असतात? कॉन्स्टंट असतात. आणखीन याच्यावरती वर्क ॲव्होगॅड्रो या सायंटिस्टनं केलेलं आहे. इटालियन सायंटिस्ट ॲव्होगॅड्रो यांनी केलेलं आहे. आणि देअरफॉर धिस नंबर इज कॉल्ड ॲज, जो काय कॉन्स्टंट नंबर आहे, जेवढे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. त्या नंबरला काय म्हटलेलं आहे? ॲव्होगॅड्रोज नंबर. आणि ॲव्होगॅड्रोज नंबर इज डिनोटेड बाय कॅपिटल एन आणि बेसमध्ये कॅपिटल ए. एनच्या बेसमध्ये काय आहे? कॅपिटल ए. दिस डिनोट्स ॲव्होगॅड्रोज नंबर. आणि नंतर एक्सपेरिमेंटनं ॲव्होगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू कळलेली आहे आणि ती किती आहे? 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे 1 मोल ऑफ सबस्टन्समध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत त्या सबस्टन्सचे? तर 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत. अ मोल ऑफ एनी सबस्टन्स स्टँड्स फॉर 0.22 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे किती मॉलिक्युल्स असणार आहेत त्याच्यामध्ये? 6.022 इंटू 10⁻23. जसं आपण 1 डझनमध्ये किती ॲटम्स असणार आहेत? 12 ॲटम्स असणार आहेत. सेंच्युरी म्हणजे काय किती असणार आहेत? 100 असणार आहे. ग्रोस म्हटल्यावरती किती असणार आहेत? 144 असणार आहेत. तसंच 1 मोल म्हणजे किती मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत 1 मोलमध्ये? तर 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल अ मोल ऑफ वॉटर दॅट इज, आता 1 मोलमध्ये किती ग्रॅम्स असणार आहेत? 18 ग्रॅम्स ऑफ वॉटर. आणि 18 ग्रॅम्स ऑफ वॉटरमध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत? 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 66 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. 66 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईडमध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत? मग आता पहिल्यांदा 66 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईड आहे. त्या 66 ग्रॅम्समध्ये किती मोल कार्बन डायऑक्साईड आहे तो फाइंड करायचा. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड हे फाइंड करायचे. 66 ग्रॅम्समध्ये किती नंबर ऑफ मोल्स किती आहेत कार्बन डायऑक्साईडचे ते फाइंड करायचे. आणि त्याच्यासाठी नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला यूज करायचा. नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड एन इज इक्वल टू काय येणार आहे? मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इन ग्रॅम्स डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड हे किती आहे? 44 आहे. आता असे सम्स येतील त्यावेळेस तुम्हाला ॲटॉमिक मास किंवा त्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास दिलेलं असेल. मग त्याच्यामध्ये आणि ॲटॉमिक मास जर दिलेलं असेल तर त्या कंपाऊंडचं आधी काय फाइंड करायचं? मॉलिक्युलर मास फाइंड करायचं आणि मग हे सम करायचं आहे. मग 66/44 जर केलं तर तुम्हाला काय येणार आहे? सिम्प्लिफाय केलं तर 3/2. 11च्या टेबलनं केलं तर 3/2 आणि 2नं 3ला डिवाइड केलं तर 1.5. म्हणून 66 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईडमध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन किती असणार आहे? तर 1.5 मोल्स ऑफ कार्बन असणार आहे. कार्बन डायऑक्साईड असणार आहे. 1.5 मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इज प्रेझेंट इन 66 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. आणि आता तुम्हाला याच्यातले काय फाइंड करायचे आहेत? किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. आता 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड कंटेन्स 6.022 इंटू 10⁻23 molecules. Therefore 1.5 moles of carbon dioxide contains
हाऊ मेनी, त्याला क्वेश्चन मार्क द्या आणि इथे किती येणार आहे तर 1.5 इंटू काय करायचं आहे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. आता इथं नंबर जर मोठा असेल तर मल्टिप्लिकेशन एवढंच ठेवलं तरी चालतं, पण 15चा टेबल आपल्याला येतो, त्याच्यानं मल्टिप्लाय जर केलं तर किती येणार आहे 9.033 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. एवढे मॉलिक्युल्स किती ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईडमध्ये प्रेझेंट आहेत तर 66 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईडमध्ये 9.033 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स एवढे कार्बन डायऑक्साईडचे प्रेझेंट आहेत. आता इथं तुम्हाला 1 डझन म्हटल्यानंतर किती ॲटम्स असतात 12 ॲटम्स. 1 ग्रोस नोटबुक म्हणजे किती नोटबुक्स येणार आहेत 144 नोटबुक्स. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे तर 1 मोल ऑफ वॉटर. आता 1 मोल ऑफ वॉटरमध्ये किती येणार आहेत 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. त्याच्यानंतर आता 1 मोल ऑफ कॉमन सॉल्ट जो आहे त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असणार आहेत 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. आता वॉटर 1 मोल ऑफ वॉटर 1 मोल ऑफ कॉमन सॉल्ट या सगळ्यांमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय आहेत सेम आहेत. त्यांचं मॉलिक्युलर मास सेम असणार आहे का तर त्यांचं मॉलिक्युलर मास हे डिफरंट आहे. वॉटरचं मॉलिक्युलर मास वेगळं, कॉमन सॉल्ट सोडियम क्लोराईडचं ॲटॉमिक मास वेगळं असणार आहे. मग इथं ॲटॉमिक मॉलिक्युलर मास आणि 1 मोल म्हणजेच ॲव्होगॅड्रोज नंबर हा काय आहे हे कळलेलं आहे. 1 मोल ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स येणार आहेत, किंवा द नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 1 मोल ऑफ सबस्टन्स इज कॉन्स्टंट अँड दॅट नंबर इज कॉल्ड ॲज ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर त्याची डेफिनेशन काय सांगणार आहात नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. दिस नंबर इज कॉल्ड ॲज दिस नंबर इथं बघा द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ सबस्टन्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. आणि पुढं काय लिहायचं आहे दिस नंबर इज कॉल्ड ॲव्होगॅड्रोज नंबर आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एन आणि बेसला काय असणार आहे त्याच्या कॅपिटल ए. दिस डिनोट्स ॲव्होगॅड्रोज नंबर. आता ॲव्होगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू काय आहे व्हॅल्यू ऑफ ॲव्होगॅड्रोज नंबर. द व्हॅल्यू ऑफ ॲव्होगॅड्रोज नंबर इज 6.022 इंटू 10⁻23. सबस्टन्स कोणताही असू देत त्याच्या 1 मोल ऑफ सबस्टन्समध्ये किती मॉलिक्युल्स असणार आहेत 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत. आता तुम्हाला इथे एक क्वेश्चन विचारलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवर हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देअर इन 636 ग्रॅम्स ऑफ वॉटर. आता हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे बघा. 36 ग्रॅम्स ऑफ वॉटरमध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत तर 36 ग्रॅम्स ऑफ वॉटरमध्ये 2 मोल्स प्रेझेंट आहेत 2 मोल्स प्रेझेंट आहेत. आता त्याच्यानंतर हाऊ मेनी मॉलिक्युल्स. आता ह्याच्यामध्ये हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देअर इन 36 ग्रॅम्स. मग 36 ग्रॅम्स ऑफ वॉटरमध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत हा क्वेश्चन आहे इथं दिलेला. पण पहिल्यांदा तुम्हाला 36 ग्रॅम्समध्ये किती मोल ऑफ वॉटर्स आहेत हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट इन 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर ते पहिला फाइंड करून घ्यायचं आहे. आणि 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर कंटेन्स हा पहिला पार्ट असणार आहे. सम सॉल्व करताना पहिल्यांदा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर कंटेन्स हाऊ मेनी मोल्स ऑफ वॉटर. मग त्याच्यासाठी 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर 36 ग्रॅम ऑफ वॉटर हॅव किंवा मेक्स किती येणार आहे मेक 2 मोल ऑफ वॉटर 2 मोल ऑफ वॉटर. आणि आता पुढं तुम्हाला काय करायचं आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करायचं आहे. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ॲव्होगॅड्रोज नंबर. मग आता 1 मोल ऑफ वॉटर 1 मोल ऑफ वॉटरमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असणार आहेत 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स किती असणार आहेत 1 मोल ऑफ वॉटरमध्ये 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स एवढे
एवढे मॉलिक्युल्स असणार आहेत, मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. आता याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. देअरफोर आता इथं 36 ग्रॅम्समध्ये काढायचे आहेत, म्हणजे 36 ग्रॅम्समध्ये किती मोल्स आहेत, 2 मोल्स. देअरफोर 2 मोल ऑफ वॉटर इज इक्वल टू त्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे आहेत. तो क्वेश्चन मार्क जर आपण दिला आणि जर समजा ते एक्सनं रिप्रेझेंट केलं तर व्हॅल्यू ऑफ एक्स काय लिहिता येणार आहे तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय 1. या 1नं काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर काय येणार आहे, 2नं मल्टिप्लाय करायचं आहे. 2 2 जा 4, 4 0 आणि 2 3 6 जा 12. 2 6 जा किती येणार आहेत, 12. म्हणून 12.044 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स हे काय झाले, 2 मोल्समध्ये किंवा 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर. ही एक्सची व्हॅल्यू, एक्स म्हणजे काय आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वॉटर इन 2 मोल्स ऑफ वॉटर. देअरफोर तुम्ही काय लिहिणार आन्सर आता, देअरफोर 36 ग्रॅम ऑफ वॉटर, 36 ग्रॅम ऑफ वॉटर हॅव किती मॉलिक्युल्स आहेत, हॅव 12.044 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. वॉटरचे किती मॉलिक्युल्स असणार आहेत, 12.044 इंटू 23 एवढ्या नंबरचे मॉलिक्युल्स, इतके मॉलिक्युल्स 36 ग्रॅम्स ऑफ वॉटरमध्ये असणार आहेत. पहिल्यांदा 36 ग्रॅम्स ऑफ वॉटरमध्ये किती मोल्स ऑफ वॉटर प्रेझेंट आहेत ते काढायचं आणि त्याच्यानंतर 1 मोल ऑफ वॉटरमध्ये किती असतात मॉलिक्युल्स, 6.022 इंटू 10⁻23 म्हणून 2 मोल्स ऑफ वॉटरमध्ये किती असणार आहेत ते काढायचं आहे. आता त्याच्यानंतर हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ H2SO4 आर देअर इन 49 ग्रॅम सॅम्पल. आता दुसरं जो आहे त्याच्यामध्ये किती घेतलेले आहेत, कोणतं सॅम्पल आहे, सबस्टन्स कोणता आहे तिथे, तर सबस्टन्स इज सल्फ्युरिक ॲसिड. H2SO4 म्हणजे काय आहे, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि त्याचं सॅम्पल किती आहे H2SO4चं, 49 ग्रॅम्स, 49 ग्रॅम ऑफ H2SO4. त्याच्यामध्ये काय फाइंड करायचं आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करायचे आहेत. पहिल्यांदा H2SO4 याचं काय फाइंड करून घ्यायचं आहे तुम्हाला, नंबर ऑफ मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास माहिती असायला पाहिजे. मग पहिल्यांदा मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 किती येणार आहे ते फाइंड करायचं आणि समजा H2SO4 मला वाटते H2SO4चं मॉलिक्युलर मास आपण फाइंड केलेलं आहे आणि ते किती आहे 98. अशा प्रकारे मॉलिक्युलर मास 98 हे काय आहे, मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4. H2SO4चं मॉलिक्युलर मास किती आहे 98. म्हणून 98 ग्रॅम ऑफ H2SO4 इज इक्वल टू काय आहे 1 मोल ऑफ H2SO4. एका H2SO4 1 मोल H2SO4मध्ये किती ग्रॅम्स असणार आहेत, 98 ग्रॅम्स असणार आहेत. म्हणून 49 ग्रॅम्समध्ये 49 ग्रॅम ऑफ H2SO4मध्ये किती मोल्स असणार आहेत ते काढायचं आहे. इज इक्वल टू मग किती असणार आहेत हे, तर 49 इंटू 1 इज इक्वल टू 49 याच्याच पुढे इक्वल टू साईन द्या म्हणजे किती येणार आहे 49 इंटू 1 अपॉन 98. म्हणजे देअरफोर इथं काय काढतो आहे आपण, नंबर ऑफ मोल्स इन 49 ग्रॅम ऑफ H2SO4 इज इक्वल टू हे लिहायचं आणि मग हे लिहायचं 49 इंटू 1 अपॉन 98. मग 49 1 जा 49 2 जा आणि 1/2 किंवा 1/2 म्हणजे किती येणार आहे 0.5. किती येणार आहेत हे 0.5. मग देअरफोर 49 ग्रॅम ऑफ H2SO4 इज इक्वल टू किती येणार आहेत मोल्स 0.5 मोल. इतके मोल्स असणार आहेत, किती 0.5 मोल एवढे येणार आहेत. म्हणून
देअरफोर आता 1 मोलमध्ये किती नंबर, आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचं आहे आपल्याला. हे आपण मोल्स किती झाले 49 ग्रॅम्स ऑफ H2SO4मध्ये किती मोल्स आहेत तर 0.5 मोल्स आहेत. आणि आता पुढचा पार्ट कोणता आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करायचा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ते फाइंड करायचं आहे. आणि त्याच्यासाठी काय लिहिणार तुम्ही, 1 मोल ऑफ H2SO4 इज इक्वल टू किती आहेत नंबर ऑफ मॉलिक्युल्स 0.66 सॉरी किती आहेत ॲव्होगॅड्रोज नंबर काय 0. नाही तर 6.022 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. देअरफोर आता कितीमध्ये काढायचं आहे 1.5 मोल ऑफ H2SO4 will have dash number of molecules आणि हे काढायचं आहे. देअरफोर त्याला इक्वल टू साइन, देअरफोर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन होणार आहे तर 0.5 इंटू 6.022 इंटू 10⁻23. आता 5च्या टेबलनं आपल्याला मल्टिप्लाय करायला येणार आहे, ते करायचं आहे. मग किती येईल, आता इथं 5 2 जा 10, 5 2 जा 10 + 1 11 1 आणखीन इथं किती येणार आहे 5 6 जा 30. आणि आता तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे 3 4 3 पॉईंट एवढं येईल. किती येणार आहे 3.0110 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स कशामध्ये प्रेझेंट असणार आहेत 49 ग्रॅम्स ऑफ H2SO4मध्ये प्रेझेंट असणार आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 0.5 मोल ऑफ H2SO4 आणि हे 0.5 मोल्स ऑफ H2SO4 म्हणजेच काय आहेत 49 ग्रॅम्स ऑफ H2SO4. देअरफोर 49 ग्रॅम ऑफ H2SO4 हॅव किती मॉलिक्युल्स येणार आहेत, हे मल्टिप्लिकेशन न करता हा पूर्ण एवढा नंबर लिहिला तरी चालणार आहे. मग किती येणार आहे 3.0110 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स असणार आहेत. हे लक्षात आलं आहे. आता काय रिमेंबर करायचं आहे तुम्हाला, ऑलवेज रिमेंबरमध्ये काय दिलेलं आहे, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स in a given quantity of substance is determined by its molecular mass. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत दिलेल्या क्वांटिटी ऑफ सबस्टन्समध्ये, नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय माहिती असायला पाहिजे, त्याचं मॉलिक्युलर मास इज डिटरमाइंड बाय इज मॉलिक्युलर मास. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल इन इक्वल मासेस ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज डिफरंट. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन इक्वल मासेस एकच मास असलेलं किंवा सेम वजन त्यांचं सेम आहे, मास सेम आहे, पण डिफरंट सबस्टन्सेस असतील तर त्यांच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्ससुद्धा काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. आणि नंतरचा पार्ट तुम्ही बघितला 1 मोल क्वांटिटी ऑफ डिफरंट सबस्टन्स कोणताही असू देत, पण त्याच्यामध्ये जर त्याची क्वांटिटी 1 मोल घेतली तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असणार आहेत, सेम असणार आहेत. मग 1 मोल क्वांटिटी ऑफ सबस्टन्स 1 मोल quantities of different substances have different masses measured in gram. आता 1 मोल सबस्टन्स मग ऑफ डिफरंट सबस्टन्स त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्यांचं मॉलिक्युलर हॅव डिफरंट मासेस मेजर्ड इन ग्रॅम. आता तुम्हाला 1 ग्रॅम किंवा 1 मोल ऑफ वॉटर जर घेतलं तर 1 मोल ऑफ वॉटरमध्ये किती ग्रॅम्स येणार आहेत वॉटरचे, 1 मोल ऑफ वॉटर इज इक्वल टू किती ग्रॅम्स आहेत वॉटरचे 18 ग्रॅम्स. 18 ग्रॅम्स ऑफ वॉटर मेक्स 1 मोल ऑफ वॉटर. तसंच सल्फ्युरिक ॲसिड जर घेतलं तर सल्फ्युरिक ॲसिडमध्ये 1 मोल ऑफ सल्फ्युरिक ॲसिडमध्ये किती ग्रॅम्स येणार आहेत 98 ग्रॅम्स. म्हणजे 1 मोल डिफरंट सबस्टन्सेसचा जर तुम्ही 1 मोल घेतला तर त्याच्यामध्ये असलेला सबस्टन्सचा ग्रॅम जो आहे
ग्रॅम मास जे आहे ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ते इथं ह्या थर्ड पॉईंटवरून लक्षात येतं. 1 मोल्स क्वांटिटीज ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट मासेस मेजर्ड इन ग्रॅम्स. इथं तुम्हाला मी 2 सबस्टन्स कुठले एक्झाम्पल दिलं, वॉटरचं आणखीन सल्फ्युरिक ॲसिड. वॉटरचं 1 मोल ऑफ वॉटरमध्ये किती असणार आहेत, ग्रॅम्स 18 ग्रॅम्स. आणखीन 1 मोल ऑफ H2SO4मध्ये किती ग्रॅम्स असणार आहेत, तर 98 ग्रॅम्स असणार आहेत. मग हा ॲव्होगॅड्रोज नंबर आणि त्याच्यावरून तुम्हाला काय दिलेले आहेत, मोल काय आहे, 1 मोल ऑफ सबस्टन्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती प्रेझेंट आहेत, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तसंच इथं एक क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइजमध्ये आहे आणि तो कोणता आहे, एक मिनिट. इथं इफ 0.2 moles of following substances are required, how many grams of those substances should be taken. आता इथं 1 मोल घेतलेला आहे का सबस्टन्स, तर 0.2 मोल्स घेतलेला आहे. मग 0.2 मोल सबस्टन्स पाहिजे, तर तो सबस्टन्स ग्रॅम्समध्ये किती घेतला पाहिजे हे विचारलं आहे. मग सबस्टन्स कोणते आहेत, सोडियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे आणि कॅल्शियम क्लोराईड आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला यांचं पहिल्यांदा मॉलिक्युलर मास माहिती असायला पाहिजे आणि हे सम्स कसे सॉल्व करायचे ते एक्सरसाइजमध्ये सांगायला येईल. आता पहिल्यांदा दिलेलं जे काय आतापर्यंत झालेलं आहे त्याची रिव्हिजन नीट करा. ॲव्होगॅड्रोज नंबर कशाला म्हटलेला आहे, मग राईट शॉर्ट नोट ऑन ॲव्होगॅड्रोज नंबर. त्याच्यानंतर सॉल्ड एक्झाम्पल्स जे 2 यूज युअर ब्रेन पॉवरमधले होते ते सॉल्व करा. त्याच्यानंतर मोल, व्हॉट इज डिफाईन मोल ऑफ अ सबस्टन्स, आणखीन फॉर्म्युला फॉर टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स कोणता आहे तो बघा. हे रिवाईज करा, रीड करा लेसन.